आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. डीमार्टला जात असाल तर सावधान. सांगली येथील डीमार्टमध्ये आज ग्राहकाला 1408 रुपये 54 पैशाचे बिल आले. वरचे 54 पैसे सुट्टे नसल्यास त्याच्या ऑनलाईनचे बटन दाबले असता 1409 रुपये झाले. म्हणजे वरील 50 पैसे सुट्टे नसल्यास ते 50 पैशाच्या ऐवजी 1 रुपया घेतात. आणि त्यांना विचारले असता त्या मॅडम म्हणाल्या 50 पैसे चलनात नसल्यामुळे आम्ही सरळ 1 रुपया स्वीकारतो. त्यांनी बिनधास्त सांगितले, हो हे असेच होते. पण जर एका बिलामागे 50 पैसे, दिवसाला हजारो कस्टमर येतात, म्हणजे 50 पैसे जरी धरले तरी दिवसाला 5 ते 6 हजार रुपये अशीच त्यांना ग्राहकांकडून सहज मिळतात. वरून ते बोलतात तुम्ही कुठेही ऑनलाईन करा, ते हे अशीच प्रोसिजर आहे. नागरिकात यावर सरकारने यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे असे म्हणणे आहे. प्रतिनिधी संध्या नाईक यांचा रिपोर्ट. ऑनलाईनच करावलं मी. ऑनलाईन करवलं तरी पण ते म्हणतात की ऑटोमॅटिकली 50 पैसे तुमचे वाढतील. असं कसं काय? मग नाही, मी ऑनलाईन मारल्यावर त्यांनी लगेच 9 रुपये केला आहे. विचारावं की मला म्हणणं काय तुमच्या लक्षात आलं का नाही? व्हिडिओ करायला म्हणजे मी पत्रकार आहे, मी संपादक आहे. प्रत्येक ह्याच्यामागं जर तुम्ही 50 पैसे जास्त घेत असाल तर 50 पैशानं तुम्ही डीमार्टला दिवसाला किती घेताय? मॅनेजरला बोलवा. $1408 रुपये 54 पैसे झाले आहेत. त्यांनी बटन दाबले 1409 रुपये झाले. तेच की 54 पैसे असेल तर ऑटोमॅटिक 1 रुपया होतो. सगळं असेल मान्य आहे, पण मी 50 पैसे जास्त दिले समजा, ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली 50 पैसे जर जास्त जात असतील तर कसं परवडणार सगळ्या लोकांना? हां, मी पत्रकार आहे. नाही, तुम्ही म्हणता ना आता 50 पैसे कुणाला आणायला सांगू मी? सरकारला? नाही, तुम्ही आता म्हटला ना 50 पैसे आणायला सांगा. कुणाला आणायला सांगू? कुणाला? मी ऑनलाईनच करावं लागलो आहे तरी तुमचं ऑटोमॅटिकली वरचे 50 पैसे वाढायला लागलेत. मॅडम तुम्ही आत्ता जे बोलला का नाही 50 पैसे आणायला सांगा. नाही झालं अजून. ते विषय कुठं क्लिअर झाला आहे? काय करू तुम्ही सांगा, म्हणजे मला कळून दे. काय म्हणजे कसं आहे? नाही, आता मी 1408 रुपये 54 पैसे बिल झाले ना, तर मी 1408 रुपये 54 पैसे द्यायला तयार आहे. मग ऑनलाईन केलं तरी डायरेक्ट 9 रुपये दाखवा लागले. तेच तर सांगायला बघा ना, हे बघा. आता मी नाही, आता हे माझ्याकडं 1500 रुपये आहेत. त्यातले 1454 रुपये तुमच्याकडे सुट्टे असले तर कॅश द्या ना मला.
ते फिडिंग असं कसं काय केलेलं आहे यात? डायरेक्ट 50 पैसे वाढतात. बघा तुम्ही, काय बघा, आहे का डायरेक्ट 1400. एक मिनिट, तुम्ही वरचे काय करणार आहे? 1500 कॅश करणार? 1500 कॅश मी दिलेत, बरोबर आहे. आता याच्यावर 1408 रुपये बिल आहे 54 पैसे. मग तुम्ही वरचे कॅश नाही देऊ शकत. ॲक्च्युली सर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, तुमचं होऊन जाईल. नाही, मला हे 1400 कॅश द्यायचे आहेत, कॅश द्यायचे आहेत माझ्याकडे. ऑनलाईन नाही द्यायचे, मला कॅश आहेत माझ्याकडे, ऑनलाईन नाही आहे माझ्याकडे. तेच तर प्रॉब्लेम आहे. 8 रुपये 54 पैसे होतं. हां, मग ते मला द्या ना. मग तेच सांगालो तुम्हाला. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.